गेट डेटिंग ॲपवरून ओळख, मैत्री आणि त्यानंतर फसवणुकीचा भयावह सापळा. अकोल्यात घडलेली ही घटना समलिंगी व्यक्तींविरोधातील फसवणुकीचे नवीन आणि धोकादायक रूप उघड करत आहे. बँकेत कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याला डेटिंग ॲपवरून फसवून लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून ब्लॅकमेल करण्यात आले. त्याच्याकडून तब्बल 80,000 रुपये उकळण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून उर्वरित 2 आरोपी फरार आहेत. अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या एका बँक अधिकाऱ्यानं समलैंगिक डेटिंग ॲपवर एका अनोळखी व्यक्तीशी संपर्क साधला. बोलणं वाढलं आणि मैत्री झाली. त्यानंतर 14 जून रोजी प्रत्यक्ष भेट ठरवण्यात आली. हिंगणा फाट्याजवळ आरोपी मनीष नाईक हा त्या बँक अधिकाऱ्याला भेटला. तिथून दोघं मिळून कारनं शहरातील नदी किनाऱ्यावर गेले. तिथे दोघांत समलैंगिक संबंध झाले. परंतु या घटनेनंतर कथानकानं अचानक वळण घेतलं. मनीष नाईकनं त्याचे 3 साथीदार तिथे बोलावले. या चौघांनी मिळून बँक अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केला. या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यात आले. चित्रीकरण केलेल्या व्हिडिओच्या आधारे पीडित अधिकाऱ्याला धमकावून ब्लॅकमेल केलं गेलं. हा व्हिडिओ व्हायरल करू अशी भीती दाखवत सुरुवातीला 30,000 रुपये आणि नंतर टप्प्याटप्प्याने 79,300 रुपये आरोपींनी उकळले. पीडित अधिकाऱ्यानं अखेर खदान पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सविस्तर तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांकडे आरोपींचा केवळ मोबाईल क्रमांक होता. ठोस पुरावे नसल्यामुळे पोलिसांनी रणनीती आखत पीडित व्यक्तीच्या मदतीनं पुन्हा त्या व्यक्तींना भेटण्याची योजना आखली. त्यावेळी मनीष नाईक प्रत्यक्ष स्थळी आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्या माहितीवरून मयूर बागडे यालाही अटक करण्यात आली आहे.